लुणावत नगर परिसरातील महिला उद्यान गार्डनची साफसफाई करा. परिसरातील महिलांची मागणी. गार्डनमध्ये साप निघाल्याने महिलांमध्ये भीतीचे वातावरण. धामणगाव शहरातील लुणावत नगर परिसरात असलेल्या महिला उद्यान गार्डन महिलांसाठी नगर परिषद द्वारा तयार करण्यात आले होते. पावसाळ्याचे दिवस सुरू असून या गार्डनमध्ये मोठमोठे गांजर गवत व झाडं वाढले असून यामध्ये साप दिसून येत आहे. 2 दिवसापूर्वी एक साप या गार्डनमध्ये आढळला होता. म्हणूनच महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असल्यामुळे महिला या गार्डनमध्ये फिरायला येत नसल्याने महिलांमध्ये नाराजगीचे वातावरण निर्माण झाले. लहान मुलांचे खेळणे बंद झाले. म्हाताऱ्या वयोवृद्ध महिलांनी फिरायचे कुठे हा प्रश्न निर्माण झाला आहे. नगर परिषद द्वारा या गार्डनची नेहमी साफसफाई करण्यात यावी अशी मागणी परिसरातील महिला व नागरिक यांनी विदर्भ टुडे न्यूजशी बोलताना केली आहे. मी डॉक्टर माधुरी योगेंद्र कुपुलवार, लुणावत नगर धामणगाव रेल्वे इथली रहिवासी आहे आणि आमच्या घरासमोर जे महिला उद्यान आहे त्याची नगर परिषदेने आम्हाला जी सोय करून दिली त्याबद्दल त्यांचे आभारच आहे. पण काय होत आहे की आता पावसाळ्याचे दिवस आहे आणि 2 दिवसा पहिलेच काय झालं की इथे खूप गवत आणि सगळं कुडा कचरा खूप जमा झालेला आहे. त्यामुळे कदाचित असो किंवा पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे स्वच्छता इथे ज्या प्रकारची पाहिजे त्या प्रकारची स्वच्छता इथे होत नसल्यामुळे कदाचित 2 दिवसा पहिले आमच्या घरामध्ये बगीच्यामधून त्या उद्यानामधून साप आमच्या घरी आतमध्ये कंपाऊंडमध्ये आला आणि मग सगळी धावपळ सुरू झाली. यांना बोलो त्यांना बोलो. मग माझा मुलगा आशिष तिनखेडे याला मी फोन केला की दादा घरी कोणीच नाही आहे, तुझी जिजाजी पण. तर त्यांनी लगेच सर्पमित्रांना इथे पाठवलं. ते लगेच 5 मिनिटात ते पोरं आले आणि त्या 5-6 पोरांनी त्या सापाला शोधून काढलं. साप इतका मोठा होता की चांगला असा लांब असेल एवढा मोठा आणि इतका चपळ होता की पलक झपकते की नाही झपक तो इथून तर तिथे चालला जायचा. 3-4 वेळाच्या प्रयत्नानंतर त्या 5-6 जण सर्पमित्रांनी त्याला पकडलं आणि एका भरणीमध्ये बंदिस्त केलं. तेव्हा कुठे आम्ही आजूबाजूच्या सगळ्या नागरिकांनी श्वास घेतला की बा आता चला इथून आता. पण ही घटना नंतर 1-2 दिवसानंतर लगेच मागे आमचे चांडकचं घर आहे तर त्यांच्याकडे मोठा साप निघाला. असे 2-3 वेळा असे प्रकार होत असल्यामुळे नागरिकांनी सगळ्यांनी धास्तीच घेतली आहे की आता या बगीच्याची जर स्वच्छता जर झाली नाही तर आपले प्राण आपले मुलं खेळत असतात, महिला इथे फिरत असतात. आता इतके तण आणि हे सगळं इथे आलेलं आहे त्याच्यामुळे महिलांनी आता इथे फिरणंही बंद केलेलं आहे. तर असं जर झालं तर याचं काही दिवसात जंगलात स्वरूपात किंवा उपयोगात न येण्यासारखं या उद्यानाची परिस्थिती होईल. म्हणून संबंधित अधिकारी नगर परिषद यांना मी आग्रहाची विनंती करते की आपण जातीने याकडे लक्ष द्या आणि या उद्यानाची साफसफाईकडे आम्हाला सहकार्य करा. एवढं बोलते आणि थांबते. मी लॉयन योगेंद्र कुपुलवार. जसं आमच्या मॅडमनी सांगितलं, मी घरी नसताना आमच्या कंपाऊंडमध्ये इतका विषारी साप निघालेला आहे. कोबरा साप होता आणि सर्पमित्रांनी तो पकडून नेला. एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी संबंधित अधिकाऱ्यांना ही नम्र विनंती करतो की आपण या महिला उद्यानाकडे जातीने लक्ष द्यावं व याची साफसफाई करून या बगीच्याचं मेंटेनन्स करावं, जेणेकरून इथे महिला लहान मुलं खेळायला येतात त्यांच्या जीवाला धोका उत्पन्न होणार नाही. धन्यवाद. मी सुनील जावरकरची आई आहे. आमच्या गार्डनमध्ये साप निघून राहिले. आम्हाला फिरायला भीती वाटते तर थोडंसं साफसूफ करून द्या अशी विनंती आहे नगर परिषदला. मी प्रमोद कडू योगेंद्रजी कुपुलवार यांच्या बाजूने राहतो. मी जेव्हा तो साप पाहिला अक्षरशः घाबरून गेलो मी. हे माझ्या कडेवर जो मुलगा बसलेला आहे तसे लहान लहान मुली इथे खेळतात. खेळण्याचे लहान लहान साहित्य इथे लावलेले आहे. या मुलांनी मग कुठे खेळावे. दुसरी गोष्ट म्हणजे इथे बायांनी फिरणं बंद केलेलं आहे. म्हणजे बायांकरता तुम्ही उद्यान केलं, महिला उद्यान त्याला नाव दिलं आणि साफसफाई काहीच नाही. मग हे करण्याचा अर्थ काय, उद्देश काय? त्यामुळे आमची नगर परिषदेला विनंती आहे की त्यांनी आपला ग्राउंड स्वच्छ ठेवावे. महिलांना फिरण्याची इथे सुविधा उपलब्ध झाली पाहिजे. लहान लहान मुलं इथे खेळले पाहिजे. करील मनोरंजन जो मुलाचे नाते जळेल प्रभूशी तयाचे असं आपण म्हणतो आणि इथे एवढं मोठं ग्राउंड तयार असून त्याची साफसफाई नाही याची आम्हाला खंत वाटते.